नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे अमरावती स्पेशल आलू पोंगा। हा एक स्ट्रीट फूड आहे। याला पोंगे, फिंगर, बॉबी, नड्डा सुद्धा म्हणतात। लहानपणी हा आपण आवडीने खात होतो। लहानपणी सर्वांचेच पोंगे हे आवडीचे असतात। तर हा सुरुवातीला अमरावतीमध्ये प्रसिद्ध होता, विदर्भातील अमरावतीमध्ये प्रसिद्ध होता, परंतु आता संपूर्ण देशामध्ये हा आवडीने खाल्ला जात आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पोंगा आवडतो। तर चला मग आज आपण बनवणार आहे आलू पोंगे। त्यासाठी आपल्याला 4 बटाटे घ्यायचे आहेत। ते मधातून आपण कट करून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे। आणि आपल्याला ते एका गंजामध्ये टाकून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि ते शिजवायला ठेवायचे आहे। छान असे आपण ते उकळून घेऊ। गॅसवर आता आपण उकळायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपल्याला पोंग्यांच्या नळ्या तळून घ्यायच्या आहेत। पोंग्यांच्या नळ्या ह्या तळण्यापूर्वी आपल्याला कडक उन्हामध्ये त्या वाळून घ्यायच्या आहेत। त्यामुळे आपले जे पोंगे आहेत ते अजिबात तेलकट होतील नाही किंवा जास्त तेल पितील नाही। त्यासाठी आपल्याला त्या कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे। आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ। बटाटे सुद्धा आपले छान शिजलेले आहेत। तर ते एका ताटामध्ये काढून आपण थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपल्याला ह्या पोंग्यांच्या नळ्या तळून घ्यायच्या आहेत। कडक तेलामध्ये आपल्याला ह्या नळ्या तळून घ्यायच्या आहेत। कडक तेलामुळे आपले पोंगे हे छान असे निघतील। अशा पद्धतीने आपल्याला हे पोंगे तळून घ्यायचे आहेत। पोंगे आपले तळून झाले आहेत। बटाटे सुद्धा आपले थंड झाले आहेत। आता आपण याची साल काढून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। आता हे बटाटे आपण स्मॅशरने छान असे स्मॅश करून घेऊ। बारीक करून घ्यायचे आहे। स्मॅशर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता। बटाटे आपले छान स्मॅश झाले आहेत। यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हिरव्या मिरचीची आणि जिरे याची पेस्ट घालून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। अर्धा चम्मच यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। पाव चम्मच मीठ, पाव चम्मच काळे मीठ, बारीक कट केलेली यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता छान असं हे आपण मिक्स करून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालू शकता, लिंबू टाकू शकता आणि बारीक शेव सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे छान असं आलू आपला तयार झाला आहे। पोंग्यासोबत तो खूपच छान लागतो। तर आपला आलू पोंगा तयार झाला आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।